ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात आरटीओ कडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून 4 पथकांकडून ठाणे स्टेशन, माजिवडा, वागळे इस्टेट आणि खोपट परिसरात तपासणी सुरू आहे. रिक्षा चालकांशी मराठीत संवाद साधून त्यांची भाषा तपासली जात आहे. मराठीत बोलता न येणाऱ्या चालकांना नोटीस देत महिनाभरात मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही मराठीत संवाद साधता न आल्यास रिक्षाचा बॅच निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हिमांगिनी पाटील मॅडम यांच्या आदेशाप्रमाणे ठाणे आरटीओतील आम्ही सर्व अधिकारी आजपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतोय. त्या रिक्षा चालकाचं लायसन्स आम्ही तपासतो आहोत. त्या लायसन्स मध्ये त्याचं जे नाव असेल, जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा तर काहीच प्रश्न नाहीये, आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो आहोत, आणि जेणेकरून आम्हाला कळेल की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्यांना जे जुजबी मराठी ज्ञान आवश्यक आहे ते आहे का, की ते प्रवाशांशी मराठीतून बोलू शकतात का, आणि त्याप्रमाणे आता आमची कारवाई चालू आहे आणि आम्ही त्यांना नोटीस देतोय ज्यांना येत नाही. काय एकंदरीत नोटीस आहे आणि कशा प्रकारे ती नोटीस बजावण्यात येते? ज्या रिक्षा चालकांना थोडंही मराठी बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांना आम्ही ही नोटीस देतोय आणि त्यांना असं आवाहन करतोय की तुम्ही फक्त वर्किंग नॉलेज जे आहे मराठी भाषेचं तेवढं शिकून घ्या सध्या, आणि नंतर प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला चांगलं मराठी नक्कीच बोलता येईल जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल. तर हे वर्किंग नॉलेज साठी आम्ही ह्या नोटीस त्यांना इश्यू करत आहोत.